आज आपण झटपट बनणाऱ्याची थाळी करणार आहोत. त्यामध्ये बिना आटवता मस्तपैकी इथे घट्टसर बासुंदी करणार आहोत. त्याचबरोबर आहे मिक्स डाळीचे भजे, क्रीमी अशी छोल्याची भाजी, त्याबरोबर आहे पापड आणि मस्तपैकी टम्मशी फुगलेली पुरी. बघूयात ही झटपट बनणारी थाळी आपण घरी कशी बनवणार आहोत ते. इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्यामध्ये टाकलेलं आहे एक 5 ते 6 चमचे बारीक रवा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि जिरं, त्यावर टाकायचं आहे तेलाचा मोहन. तेलाचं मोहन टाकलं की ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचा घट्टसरचा डो रेडी करायचा आहे. पुरीचा डो थोडंसं घट्टसर असतो, घट्टसर डो रेडी करून घेऊयात. इथे घेतलेले आहे मूग डाळ, चना डाळ आणि थोडीशी मसूर डाळ. 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण आणि मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. एकदम कमी पाण्यात घट्टसर असं हे पीठ रेडी करून घेतलं आहे. तुम्ही ते बघू शकता. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. मिक्सरला वाटताना टाकत आहे बारीक चिरलेला कांदा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भज्यांचं परफेक्ट असं मिश्रण रेडी आहे. आता याचे आपण भजे तळून घेणार आहोत. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकत आहे भजी. गॅसची फ्लेम तेल गरम झालं स्लो करायचं आहे, म्हणजे भजी मधपर्यंत छान फ्राय होतात. आणि मीडियम टू स्लो फ्लेमवर भजी आता मस्तपैकी आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे आपली क्रिस्पी अशी भजी रेडी झालेली आहे. काढून घेऊया. तंबाखूची भजी अशाच प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत. आता पुरी तळण्यासाठी पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. लाटण्याला पण तेल लावायचं आहे. आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या मी आता लाटून घेणार आहे. थोडं जाडसरच ठेवायच्या आहेत, म्हणजे तेलामध्ये पुऱ्या छान फुगतात. आता पुरी इथे आपण फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी परफेक्ट अशा आपल्या फुललेल्या पुऱ्या रेडी होत आहे. रव्यामुळे ते छान क्रिस्पी पण राहतात भरपूर वेळ. तर बाकीच्या पुऱ्या पण अशाच प्रकारे मी आता फ्राय करून घेते. तर सेम ऑइलमध्ये मी पापड पण फ्राय करून घेणार आहे. ते आपले पापड पण फ्राय झाले आहेत. जे मी वाटणाबरोबर ग्राइंड करणार आहे, म्हणजे आपले छोले छान घट्ट होते. त्याबरोबर टाकलेलं आहे टोमॅटो, अद्रक आणि लसूण. आणि ही मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे. थोडीशी अद्रक लसूण पेस्ट पण ह्यात ॲड केलेली आहे, किंवा तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा अद्रक लसूण पेस्ट वापरू शकता. तर वाटण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. त्याबरोबर इथे घेतलेले आहे 2 चमचे दही आणि 3 चमचे साय, नवून दुधाची साय आहे. आणि ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. ती फेटली की त्यामध्ये मी टाकणार आहे सुखे मसाले. त्यात आहे धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि गरम मसाला. आणि मसालेसुद्धा आपण दह्याबरोबर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे. थोडंसं चाट मसाला पण टाकला होता. याने आपले छोले छान चटपटीत बनतात. तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकतात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी. तेल चांगलं करकडीत गरम झालं की जिरे टाकायचे आहे.
तुम्हाला आवडत असेल तर जिरे टाका किंवा स्किप केलं तरीही चालतील. जिरे छान फ्राय झालं की त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. इथे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो, अद्रक लसूणची प्युरी जी मिक्सरला आपण ऑलरेडी ग्राइंड करून घेतली होती ती सुद्धा आपण चांगली तेलावर फ्राय करून घ्यायची आहे 1-2 ते 3 मिनिटं. टोमॅटो प्युरी पण इथे चांगली फ्राय झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. साईडनी मस्तपैकी तेल सुटत आहे. त्यात टाकणार आहे सुके मसाले, थोडासा छोले मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता. लाल मिरची पावडर मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकतात. आता ह्यामध्ये मी टाकत आहे दह्याचं आणि साईचं मिश्रण जे आपण ऑलरेडी मसाले टाकून मिक्स केले होते. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत हे वाटण फ्राय करून घेऊयात. वाटण इथे छान फ्राय झालं आहे. तुम्ही ते बघू शकता. साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे. आता ह्या साईडला ह्यामध्ये टाकत आहे बॉईल केलेले छोले. तर छोले इथे व्यवस्थित टाकलेले आहे आणि ग्रेव्ही आपण उकळून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटं. आणि 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली 1 लिटर मी इथे दूध घेतलं. दूध छान तापून घेतलं की जाडसर साय आलेली आहे. ही साय पण मी आता बासुंदीमध्ये वापरणार आहे. त्याचबरोबर घेतलेलं आहे 3 चमचे साखर. 3 चमचे साखर सफिशियंट होते कारण बासुंदी ही कमीच गोड खायला छान लागते. तुम्हाला वाटलं तुम्ही वाढवू शकतात. नेसलेचं डेअरी व्हाईटनरचं 10 रुपयाचं एक पॅकेट घेतलेलं आहे. आणि इथे घेतलेलं आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. ह्यामध्ये मी थोडं दूध टाकून याचं एक स्लरी बनवून घेणार आहे. 1 लिटर दूध घेतलं होतं ते मी आता गॅसवर ठेवलेलं आहे. त्यातली साय पण मी दूधच ठेवली आहे, ती वेगळं काढून ठेवलेली नव्हती. आणि हे दूध मी आता 5 ते 6 मिनटं स्लो गॅसवर उकळून घेणार आहे. कंटिन्युअसली हलवायचं आहे कारण साय आहे ती आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. जी साईडला पण जी साय आहे ना ती पण व्यवस्थित मिक्स करायची आहे. आता दूध इथे 5 ते 6 मिनटं व्यवस्थित मी उकळून घेतलं होतं. त्यात टाकत आहे मिल्क पावडरची स्लरी. मिल्क पावडर घेतली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याचं मिश्रण रेडी केलं होतं. गुठळ्या नको आहे. व्यवस्थित आपल्याला स्पूनने ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण मी आता दुधात टाकलं होतं. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टाकणार आहे साखर. आणि साखर टाकल्यानंतर अजून आपण हे 4 ते 5 मिनटं आटवून घेणार आहोत. आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे कारण मिल्क पावडरने साखर टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण आता हे आटवून घेऊयात. साईडला जी साय येते ना ती साय आपल्याला कंटिन्युअसली अशी चमच्याने काढून घ्यायची आहे आणि दुधात मिक्स करायची आहे. याने काय होणार आहे, जी आपली बासुंदी आहे ना छान घट्टसर होणार आहे. जसे मार्केटमध्ये दाटसर बासुंदी भेटते ना खवा टाकलेलं तसंच हे रेडी होतं. पण इथे आपण खवा वापरलेला नाही आहे. दुधाला इथे छान उकळी आली तुम्ही ते बघू शकता. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जी एक्स्ट्रा पातेल्याची जी साईडची साय आहे ना ती पण काढून त्यात टाकायची आहे. आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण. तर कॉर्नफ्लॉवरमध्ये मी थंड दूध टाकलं होतं. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्या गुठळ्या नको आहे. आणि हे मिश्रण पण ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता फक्त आपण ही 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आहे ते खालून लागू शकते आणि आपलं दूध पण जळू शकतं. तुम्ही इथे बघू शकता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. आणि हे आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून जर खाल्ली ना तर अजून ती छान घट्ट होते. चला आता मग मंडळी बासुंदी मी मस्तपैकी थंड करून घेतले आहे. आणि तुम्ही ते बघू शकता की ती घट्टसर अशी दाटसर आपली बासुंदी रेडी झालेली आहे. ती पण बिना खवा वापरता. आणि ती फक्त बनवली आहे आपण 15 मिनिटांमध्ये. तर आपण आता ही सर्विंग करून घेऊयात.
इथे आपली परफेक्ट थाळी रेडी झाली आहे. तर रेसिपी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही घालून तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नऊ मिच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.